क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 सलामीचे बॅटर मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूला विनोद, दुसऱ्या बाजूला शुभम. ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला येते. तर गोलंदाजी मार्कवर अण्णा. 3 षटक 12 मिनिट हे समीकरण. लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. अण्णा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावर डीप पॉइंट रिझनला हणकणीत असा फटका. चेंडू जातोय सी मा रे शा पार येतोय. चौकार. धावा भेटतील 4. सामन्याची सुरुवातच आता मात्र चौकाराने होताना पाहायला भेटते. चला स्पीडअप घ्या, घाई करा. एक चेंडू आणि 4 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय विनोदच्या बॅट मधून. आक्रमण आणि विस्फोटक फलंदाजी पहिल्याच चेंडूवर सिद्ध करताना पुन्हा एकदा बिग हिट. मोठा प्रहार. चेंडू जातोय गरकन सी मा रेषा पार. कणगणित दणदणीत ब्रँड हेड शिवनेरी चषकाचा षटकार. पहिला चौकार, दुसरा षटकार. 2 चेंडू 10 धावा. चला स्वयंसेवक आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक आयोजकातील स्वयंसेवक मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आयोजनाच्या भूमिकेत पाहायला घेतलं तर संतोष सावंत, सचिन दादा अरेकर, दीपक सावंत, लक्ष्मण सावंत, मच्छिंद्र सावंत, विनोद सावंत, गणेश सावंत, ऋषिकेश सावंत, ज्ञानेश्वर सावंत. सावंत भावकीच जास्त परिणामकारक वाटते. पुढचा चेंडू यावेळेस फुल टॉस होता. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव अर्जित केली जाते. 3 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. अण्णा चांगला चेंडू. यावेळेस वेरिएशन पाहायला भेटलं. चेंडू टप्पा पडला आणि आतल्या बाजूला दिशा घेतोय, अर्थात इन कटर. चांगल्या लेंथवर चेंडूची पिचिंग, अर्थात गुड लेंथ जी प्रभावी ठरते गोलंदाजाला, आणि तीच लेंथ पाहायला भेटते या चेंडूवर. ट्रॅकर होता. बॅटची लिडिंग एज, परंतु थर्डमॅन रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा अर्जित करण्याचा प्रयत्न करत असताना थोडस मिस रनिंग झालं, परंतु एवढंच भाग्यशाली ठरतंय तो शुभम, आणि 2 धावा अर्जित केल्या जात आहेत त्या स्कोर कार्डवर. अण्णा रिव्हर्स, आणि रिव्हर्स होतोय यशस्वी. वॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे पाहायला भेटतोय. 4 धावांसाठी हा येतोय खणखणीत असा चौकार. टोटल स्कोर कार्ड 17 धावा दाबूल करताना पाहायला भेटत. पहिल्या षटकाखेर 17 धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. मानसरोवरच्या या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये हा स्पर्धेचा रणसंग्राम आपण पाहतोय. पहिलाच दिवस आज आणि उद्या. एकूण 24 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. आणि कोण ठरणार शिवनेरी चषकाचा मानकरी पर्व दुसरेचा पाहणं जास्त गरजेचं असेल. श्री इव्हेंट्स लाईव्हची संपूर्ण टीम, ऑपरेटर हेड चेतन मडवी सातत्याने विविध स्पर्धांमध्ये, विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या श्री इव्हेंटची छाप सोडताना नक्कीच पाहायला भेटतात. बैलगाडा शर्यतीचे प्रेमी म्हणून चेतन मडवी यांची नक्कीच एक चांगली ओळख आहे. बैलगाडा म्हटलं की
स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांचंच काही दिवसांपूर्वी अत्यंत दुःखद असं निधन आणि त्याच निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलं होतं. अशा स्वर्गीयवासी पंढरीनाथ फडके साहेबांना शिवनेरी चषकाच्या अनुषंगाने मी आयोजकांच्या वतीने आणि संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून त्याचसोबत सर्व क्रिकेट प्रेमींकडून या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यतीत करतो. कारण की एक विशिष्ट शैली त्यांची महाराष्ट्राने पाहिली होती. तेच पंढरीनाथ फडके आज आपल्यामध्ये नाही आहेत. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु चेंडू हवेत नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत ब्रँडेड असा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकारांची दुसरी हॅट्रिक साकारेल का पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज शैलेश याच्यावर आक्रमण आक्रमण आणि आक्रमण होताना पाहायला भेटतात. स्वतः खजिनदार साहेब विजयदादा सालुंके सुद्धा ही स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटते. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू जातोय गरकण सीमारेषा पार, येतोय बॅक टू बॅकचा षटकारांचा हॅट्रिक साकारणारा उत्तुंग षटकार 6 धावा. आणि विनोद हा ठरतोय शिवनेरी चषकाचा षटकारांचा हॅट्रिक साकारणारा दुसरा फलंदाज. आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल, पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या होते संघाची 35 स्कोर कार्ड. 3 षटकांचा सामना आणि आतापर्यंत 35 धावा. भोपूंचा आवाज नक्कीच पाहायला भेटतोय, जल्लोष होतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव आणि वाव. काय फलंदाजी करतोय फलंदाज विनोद. गोलंदाजाला नक्कीच विनोदी गोलंदाजी करतोय की काय असं साकारताना पाहायला भेटतोय. 4 बॅक टू बॅकचे षटकार आलेत. याच्या अगोदरच्या फलंदाजाने सुद्धा 4 चेंडू 4 षटकार टोकले होते. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ इनिंग. हाफ ट्रॅकर होता, परंतु पंच 2 हात समांतर करतील आणि आम्हाला सांगतील हा घ्या अजून एक वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू धावफलकावर ऍड केला जातोय. धावसंख्या होते संघाची 42, बिनबाद 42 धावा असं समीकरण पाहायला भेटतंय. स्वतः अध्यक्ष रामदादा सावंत स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या मैदानात दाखल होत आहेत. आयोजकाच्या भूमिकेत फटका फसलाय, चेंडू हवेत आणि विकेटचं पतन. याच्या अगोदर 4 चेंडू 4 षटकार आले, परंतु या चेंडूवर विकेट प्राप्त केली. 1 तेरी तो 1 मेरी. कमबॅक केलंय गोलंदाजाने. चला नवीन बॅटर मैदानात लगेच दाखलवा. विकेट गेल्यानंतर सुद्धा भोपूंचा आवाज थांबला नाही, जल्लोष केलाय. नक्कीच चांगली फलंदाजी करून विनोद स्मॉल बट स्वीट अशी इनिंग करून डगआउटच्या आश्रयाला येतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होईल प्रमोद. नक्कीच आपल्या प्लेयर्सचा या ठिकाणी उत्साह जोश वाढवण्यासाठी एक नवीन भूमिका साकारण्याचं काम त्यांचा संघ करताना पाहायला भेटतोय. स्पीडअप घ्या, घाई करा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. टॉस होता, एलिव्हेशनची कमी, चेंडूने उंची गाठली, अंतर नाही, परंतु एकच धाव एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतो आणि 2 षटका अखेर धावसंख्येची संघाची 44. येणारे 6 चेंडू किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी जाऊया दानशूर दात्यांकडे, ज्यांनी या स्पर्धेला बहुमूल्य सहकार्य करून ही स्पर्धा नक्कीच यशस्वी करण्यास भाग पडले. उत्कृष्ट गोलंदाज शूज कृष्णा पवार यांच्याकडून प्राप्त होत आहेत आणि चषक प्रवीण माने, आकाश माने यांच्याकडून प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज कल्पेश सकपाल यांच्याकडून चषक शूज. सिद्धिविनायक क्रिकेट टीम मस्करवाडी यांच्याकडून प्राप्त होत आहेत सन्मान चिन्ह चषक. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सन्माननीय खजिनदार विजयदादा सालुंके. त्याचप्रमाणे चषक संतोषजी सावंत. विशेष सहकार्य अंकुश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस. त्याचप्रमाणे सामनावीरला जे टी शर्ट आपल्याला पाहायला भेटतात आदिनाथ पवार, नवगिरे स्पोर्ट्स क्लब जलव यांच्याकडून. मालिकावीरसाठी होम थिएटर
सतीश जाधव विरेवाडी चषक चंद्रकांत कदम सर्व दानशूर देणगीदारांचं मी शिवनेरी चषक आणि शिवनेरी बॉईज जुगाईवाडी या सर्व आयोजकांमार्फत हार्दिक आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे रोख रक्कम देऊन ज्या दानशूर देणगीदारांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो। तुमचं प्रेम, तुमचं मार्गदर्शन आणि तुमच्या शुभेच्छा आम्हाला सदोदित अशाच लाभत राहो अशी आशावादी भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि जाऊया मैदानात जिथे पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला भेटतोय। या सामन्यात या इनिंग मध्ये फक्त षटकार षटकार आणि षटकार पाहायला भेटत आहेत। धावांचं अर्धशतक तर पूर्ण झालंय। चांगला चेंडू परंतु ऑफस्टिकच्या वाराचा बाहेर अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न अंगलटी येताना पाहायला भेटतोय। डॉट बॉल आलाय। आता मात्र गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। रिव्हर्स करण्याचा प्रयत्न शफल होऊन परंतु पंच तेवढा टायमिंग चांगला नव्हता। डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय। एक्स्ट्रा व्हेरिएशनचे फटके आपल्याला धोकादायक ठरू शकतात आणि तेच या चेंडूवर पाहायला भेटलेत। फुलटॉस त्याच्यावर आक्रमण लॉंग ऑन रिझन मध्ये सोहम आहे। कोणती चूक होताना पाहायला भेटत नाहीये। विकेटचं पतन। चला नवीन बॅटर लगेच मैदानात दाखल व्हा। फलंदाज मात्र बाद होताना पाहायला भेटतोय। नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय विजय। शेवटचे 3 चेंडू शेष असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत। क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय। आजचा स्पर्धेचा पहिला दिवस। सचिनदादा आरेकर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मैदानात दाखल आहेत। मगाशीच चेतन यांनी सांगितलं की आम्हाला लाईव्हची टीम घेऊन या असं सांगण्यासाठी आयोजकांचा सकाळी 6 वाजता कॉल गेला होता। म्हणजे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजक किती मेहनत घेत आहेत। चांगला चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटलं परंतु फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटेल। चला नवीन बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हा। पठार विभाग आणि याच विभागातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते। पठार विभागातील युवकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांची मेहनत पाहतोय आणि याच असोसिएशनच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा बरीच वर्ष ही स्पर्धेची परंपरा निखल आणि तेवढ्याच ताकदीने उभी राहताना आपल्याला पाहायला भेटते। नक्कीच कौतुक करावं लागेल सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा। हाफ ट्रॅकर होता। लॉफ्टेड पंच पाहायला भेटला। एक्स्ट्रा स्ट्रोक परंतु एकच धाव। शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता। चेंडूला हेरलं, कॅदर केलं आणि यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना एक धाव यशस्वीरित्या पूर्ण 3 षटका अखेर 5 चेंडू अखेर धावसंख्येची संघाची 52 52 ऑन स्कोर कार्ड। या स्पर्धेला मानवंदना सलामी देण्यासाठी पक्षांचा उत्तुंग असा थवा सुद्धा येताना पाहायला भेटतोय। कॅमेरामॅन नक्कीच जर संधी भेटली तर हा मोमेंट सुद्धा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद नक्कीच करून या स्पर्धेची शोभा वाढवा। शेवटचा चेंडू फुल टॉस येताना पाहायला भेटतोय। एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला भेटला परंतु 2 धावांचा प्रयत्न करतील का? यशस्वी तर होणार नाहीये। 3 षटका अखेर धावसंख्येची संघाची 54 बनवायच्या त्या 55 धावा। काय घडतंय मैदानात पाहूया। तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा रोख रक्कम ज्या देणगीदारांनी या स्पर्धेला बहुमूल्य असं सहकार्य केलं त्या देणगीदारांकडे वैजंता सावंत ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1111, अंकुश उत्तम सावंत यांच्याकडून रोख रक्कम 1111, निलेश तुकाराम सावंत 1111, सुनील देवजी अंधारे 1111, किरण प्रकाश सावंत 1111, यशवंत आनंदा सावंत 1111, राम मारुती सावंत 1111, रणजित रामचंद्र सावंत 1001, राम गोपाळ सावंत 1001, संतोष संकाराम सावंत 1001, सचिन विठ्ठल आरेकर 1001, राहुल गणपत सावंत 1001, विजय आबा सावंत 1001, रोहित लक्ष्मण सावंत 1001, अमोल एकनाथ सावंत 1001,
संजय रामचंद्र अंधारे 1001, प्रकाश उत्तम सावंत 1001, किरण सुरेश सावंत 1001, सागर विलास सावंत 1001, अभिजित पाटील 1001, महेश कदम धडामवाडी 1001, निलेश तानाजी सावंत 1001, विलास वसंत सावंत 1001, मच्छिंद्र राजाराम सावंत 1001, रवींद्र शामराव सावंत 1001, अविनाश पवार मसुगडेवाडी 1001, अमोल अंकुश साळुंखे 1001, विनोद हनुमंत सावंत 1001, अविनाश आनंदा सावंत 1001, शंकर उत्तम सावंत 1001, संदीप शामराव सावंत 1001, दीपक हरिबा हंबीरराव सावंत 1001, प्रवीण उत्तम सावंत 1000, गोविंद पतंग टायगर संघाने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. प्रशांत शिवाजी सावंत 555 रुपये, अमर केंजले साखरवाडी 501, अविनाश सुहास सावंत संघाला विनंती आहे 501, लवकर आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत. दीपक विठ्ठल अरेकर 501, उमेश उत्तम सावंत 500, आनंदा बाजीराव सावंत 501, तानाजी अशोक सावंत 501, विठ्ठल सकपाळ 501, देणगी सौजन्य क्रमांक 43 स्वराज्य बॉईज 11 कल्याण 501, या सर्व दानशूर देणगीदारांचं शिवनेरी बॉईज जुगाईवाडीच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सर्व देणगीदार दानशूर दात्यांना मी दीर्घायुष्य व्यतीत करतो. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे 2 सलामीच्या बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला भेटतील. गोलंदाजी मार्कवर शुभम, सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल झाले आहेत. हिल टायगर्स संघाकडून ओपनिंग करतील. स्ट्राईक वरती आहेत गणेश, नॉन स्ट्राईक एंडला शैलेश. दोन्ही ही विस्फोरक फलंदाज आहेत आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजयी पथावर न्यायचा असेल तर त्यांच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांची बरसात करावी लागेल. तेवढेच जानेमाने गोलंदाज शुभम जाना 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत शुभम. आणि हा बाउन्सर चेंडू खूपच चेंडू बाउन्स असल्यामुळे अंपायरनी वाईट घोषित केलेला आहे. शुभम यांचा पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर आक्रमण होताना परंतु फटका फसलाय विकेटचा पत्त्यानं. बॅटर गणेश मात्र कोणत्याच धावसंख्येचा श्री गणेशा न करता गोल्डन डकचा शिकार होऊन डगआउटच्या आश्रयाला दाखल होताना पाहायला भेटतोय. चला नवीन बॅटर लगेच मैदानात दाखल व्हा. यानंतर होणारा सामना युवा क्रिकेट टीम जंगलवाडी विरुद्ध कळंबे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. दोन्ही संघांना दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल आहे, टॉससाठी यायचं आहे. शुभम यांचा पुढील चेंडू सामना करतील अण्णा आणि हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईट त्या स्वरूपात 51 धाव. युवा क्रिकेट टीम जंगलवाडी आणि कळंबे टीम दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद विजय दादा. त्यांचा आवाज आपण गोड आवाज आपण ऐकत होतो आणि स्वतः असोसिएशनच्या खजिनदार असून सुद्धा आयोजकाच्या भूमिकेत पाहायला भेटत आहेत. चांगलं सहकार्य आयोजनाला करतायत. यावेळी चांगला फटका येताना पाहायला भेटतोय परंतु काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडूची फेक आणि तदनंतर धावावर जीत खाली जाते ती एकच धाव आणि एका धावने पुढच्या सामन्याचा नाणेफेक सन्माननीय सागर सावंत यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सागर सावंत सावकार जुगार
जुगाईवाडी भावी सरपंच म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नक्कीच त्यांच्या राजकीय प्रवासासाठी आम्हा सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अध्यक्ष स्वतः रामदादा सावंत आपल्याला शुभेच्छा देताना पाहायला भेटतायत. नक्कीच आयोजकाच्या भूमिकेत स्पर्धा सुरू होण्यापासून मैदानात दाखल आहेत. सकाळी 6 वाजता लाईव्ह वाल्यांना कॉल गेलाय की तुम्ही कधी पोहोचताय, म्हणजे एवढी तत्परता आयोजकाकडे असावी आणि आयोजक असून अध्यक्षाकडे सुद्धा ती तत्परता आहे. हे नक्कीच सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं भाग्य म्हणावं लागेल की आपला आयोजक आपला अध्यक्ष प्रत्येक स्पर्धेसाठी एवढी धडपड करताना पाहायला भेटतं. नक्कीच अध्यक्षांचं सुद्धा मी आभार मानेन, कौतुक मानेन की त्यांनी मला या स्पर्धेला समोरचन म्हणून निमंत्रित केलं. सचिनदादा आरेकर यांचा तर मी ऋणी राहील की आज मला पठार विभाग आणि पाटण अंतर्गत या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटतोय. कळंबे संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. जंगलवाडी संघाने यानंतर फिल्डिंगसाठी तयार राहायचं आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू हा ट्रॅकर त्याच्यावर बॅटची स्टिकरची लिडिंग एज, परंतु थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. फरार धावा भेटतो 4 चौकार आणि 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल मित्रांनो. पुढे पदक्रांत होईल. धावसंख्या होत्या संघाची 8 ऑन स्कोर कार्ड. आता दिवसभराचा सारांश पाहिला तर लक्ष्मण सावंत भारतीय सैनिक इंडियन आर्मी फौजी सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी दाखल होते. ते सुद्धा चेंडू उपलब्ध करणे अशी भूमिका साकारत होते आणि त्याचप्रमाणे सयाजी सावंत गोविंदा सावंत या सुद्धा गोविंदा सावंत हे सुद्धा भारतीय सैनिक आपल्याला नक्कीच पाहायला भेटतात. एक युवा भारतीय अग्निवीर म्हणून आपल्याला पाहायला भेटतात. या सर्व फौजींचं आम्ही नक्कीच आभार मानू, कारण की तुमच्या सर्वांच्या असण्याने आमचं असणं हेच आम्हाला पाहायला भेटतं. सर्व भारतीय सैनिकांना शिवनेरी चषकाचे आयोजक माझ्याकडून आणि इथल्या प्रत्येक क्रिकेट प्रेमीकडून आम्ही मानाचा सलाम करतोय. जाऊया मैदानात. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका डीप पॉइंट रिझन मध्ये. चेंडू कार्पेटच्या साईडने जाईल 4 धावांसाठी. फरार धावा भेटतील 4 चौकार. आणि आत्ताच्या सूत्रांच्या माहितीनुसार लक्ष्मण सावंत आणि सयाजी सावंत हे दोन्ही बंधू देश सेवेसाठी आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच या 2 बंधूंसाठी नक्कीच आमचं कौतुक असेल आणि आमच्या शुभेच्छा सदोदित त्यांच्या पाठीमागे असते. सातारा जिल्हा म्हटला की फौजींचा जिल्हा म्हणून संपूर्ण जिल्हा सातारा जिल्हा हा फौजींचा जिल्हा म्हणून देशभरात नक्कीच परिचयाचा आहे. आणि याच सातारा जिल्ह्यातील एक सर्वात मोठं जर वैभव कुणाचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आपण पाहतो. उदयनराजे भोसले हे सुद्धा साताऱ्याला बिलॉंग करतात. त्यांची सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण अशी अदा असते, ज्या अदावर कित्येक साताऱ्यातील तरुण प्रेम करताना पाहायला भेटतात. आणि बॉस म्हणून साहेबांना तिकडे नक्कीच त्यांच्यावर प्रेम करणारे तरुण आपण पाहतो. यावेळेस आडवे वाटणे चांगला फटका, परंतु काऊ कॉर्नर रिजनला चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होईल संघाची 22. 22 ऑन स्कोर कार्ड. सातारा जिल्ह्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमचे मित्र व्याख्याते नितीन मानगुडे पाटील सुद्धा साताऱ्यालाच बिलॉंग करतात. रहिमतपूर गावचे रहिवासी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यान आणि शिव प्रबोधन आणि शिवचरित्राचा जागर करताना आम्हाला पाहायला भेटतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका येताना पाहायला भेटतो. लॉंग ऑन रिझनला थोडंसं मिसफिल होताना पाहायला भेटलं, परंतु 2 धावा अर्जित केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र स्कोर कार्डने पुढे जाईल.
2 धावा. थर्ड अंपायर थ्रो बॉलिंग आहे का, वेस्ट साईडचा गोलंदाजी आहे का हे पाहण्यासाठी या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलेला आहे. साताऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या साताऱ्याने संपूर्ण महाराष्ट्राला लावणी लोककला संस्कृती जपण्याचं काम करण्याचं जर कुठे झालं असेल तर साताऱ्यामध्ये आहे. आणि साताऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मर्दा हा शब्द जर कुठे ऐकायला भेटतो तो साताऱ्यामध्येच. साताऱ्याच्या पुढे गेलो की कोल्हापूर, जिथे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा असे विविध नॉनव्हेजचे प्रकार पाहायला भेटतात. आणि याच कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी गादी आपल्याला पाहायला भेटते. कपड्याचं अजून एक वैशिष्ट्य रोहित माने म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये असलेला एक कलाकार साताऱ्याचा आहे. अजिंक्य तारा म्हणून तो आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो अजिंक्य तारा किल्ला हा साताऱ्यामध्ये आहे. आणि स्वामी समर्थ यांचं नक्कीच आयुष्य ज्या गडावर गेले तो सज्जनगड, जिथे बसून मनाचे श्लोक हा मोठा ग्रंथ लिखित झाला, ते सज्जनगड सुद्धा साताऱ्याचीच भूमी आहे. लेक्शिकच्या बाहेरचा चेंडू, परंतु चांगला चेंडू म्हणाल. डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. चला स्पीडअप घ्या, घाई करा. निलेश यांचा पुढील चेंडू सामना करतील अण्णा. सुंदर अशी गोलंदाजी, 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुढील चेंडू लेग साईडला टोलला चेंडू, बॉल जात आहे कार्पेटच्या सहाय्याने. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो, रनआउटचा चान्स. आणि या ठिकाणी अपील केले आणि पंचांनी अपील उचलून धरलेले आणि धावा झाले त्या ठिकाणी अण्णा. नवीन बॅटर मैदानात दाखल करा. सचिनदादा आरेकर यांचं सुद्धा कौतुक करेन. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मैदानात दाखल झाले. मैदानातून बाहेरचे बॉल आणण्यापासून ते पंचांना प्लेयर्सना पाणी पोचवण्याचं काम करताना पाहायला भेटले, बॅनर लावताना पाहायला भेटले. म्हणजे प्रत्येक आयोजकाने इथे केलेली मेहनत, इथली कष्टाची बाब आम्ही विचारात घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष रामदादा सावंत यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व तरुणाई काम करताना पाहायला भेटते. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे दुसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होते संघाची 27. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. बॅटर नेम 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. लाईनमॅनने तयार राहायचं आहे. यावेळेस बॅटची लिडिंग आहे, परंतु मैदानात घडतंय काय, चुकीचा थ्रो आणि त्याच्यावर गुन्हा भोगावर लागणारच. जिथे 1 होत्या तिथे 2 परावर्तित झाल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल, परंतु येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 2 धावा. या 2 धावांनी स्कोर कार्ड 29 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण देशाचा, संपूर्ण खेडेगावांचा, खेडे तालुक्यांचा विचार केला तर संपूर्ण देशामध्ये क्रिकेट
क्रिकेट आणि क्रिकेट सुरू असताना आपल्याला पाहायला भेटतंय. हा चेंडू काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. 2 धावांचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय अपयशी. फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला भेटेल. नवीन बाटा मैदान दाखल होईल. कालच इंडियन प्रीमियर लीग IPL आपल्या सर्वांची आवडती लीग सुरू झालेली आहे. चेन्नईने कशी तरी मॅच जिंकली असो, परंतु जिंकणार तर मुंबई इंडियन्सच यात कोणताच शंकास्पद नाहीये. कारण की आमचा हार्दिक पांड्या नवीन कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला भेटेल. मुंबईचा वडापाव रोहित शर्मा सुद्धा पाहायला भेटेल. तीन चेंडू आणि 25 धावा. 3 षटकार आले तरी सामना मात्र क्षेत्ररक्षण करणारीच संघ जिंकेल. हा चेंडू मात्र काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेनेच. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे जाताना पाहायला भेटेल. आता मात्र 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. कोणता तरी दैवी चमत्कारच सामन्याचं चित्र बदलताना पाहायला भेटेल. कॅमेरामॅन थोडासा पक्ष्यांचा थवा जो आपल्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी दाखल होतोय त्यांचं सुद्धा चित्रीकरण करा. त्यावेळेस थोडंसं बॅटच्या खालच्या बाजूला हा चेंडू ब्रश झाला आणि कोणती धाव. आता मात्र विजय प्राप्त करताना पाहायला भेटेल तो संघ. जानाई जंगलवाडी हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती येताना पाहायला भेटतोय. हेलिकॉप्टर मात्र अपयशी राहिलाय. सीमारेषेच्या आताच तो दाखल होताना पाहायला भेटतोय. जंगलवाडी हा संघ नक्कीच विजय